मालिकेत आज आपण बघणार आहोत. बळजाबाई कृष्णाला भीती घालत असते की तू जर दुष्यंतला माझं सगळं सत्य सांगितलं तर दुष्यंत तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही. बळजाबाई कृष्णाला म्हणते, कृष्णे, आमच्या मायलेकराच्या नात्यात जर इस्तू टाकायचा प्रयत्न केला तर तूच तोंडावर पडशील आणि दुष्यंतच्या आणि तुझ्या नात्यात दुरावा येईल. कृष्णा म्हणते, बाळजाबाई, म्या जरी दुष्यंत सरकारांना काय सांगितलं नाही तरी तुम्ही या भ्रमात राहू नका की दुष्यंत सरकार गप्प बसतील. ते माझ्या आधी पुरावे गोळा करतील आणि हे सगळं शोधून काढतील. बाळजाबाई म्हणते, कृष्णे, म्या जेव्हा बी वार करते ना तेव्हा म्या कुठलाच पुरावा मागं ठेवीत नाही. आणि तरी बी तुला माझ्या विरोधात जायचं असेल तर तू विचार कर, तुझी बहीण भक्ती बी हितच आहे नवं. जर म्या तुला जितकी जमिनीत गाडू शकते तर तुझ्या बहिणीला तर मी हितच या घराच्या भिंतीत गाडून टाकील आणि कुणाला कळणार बी नाही. बाळजाबाई पुढे म्हणते, कृष्णे, माझ्याशी वाकड्यात गेली तर तुझी ती बहीण पूजा आणि तुझी ती नसलेली आई या सगळ्यांना मी उद्ध्वस्त करून टाकीन. तेव्हा शांत डोक्यानं विचार कर, मी हितच बसते. कृष्णा म्हणते, बाळजाबाई, म्या स्वतःला काय झालं तर एक वेळ शांत बसीन, पण जर माझ्या माणसांना काय झालं तर म्या माझ्या जीवाची बी पर्वा करणार नाही. इकडे दुष्यंत अंगणात विचार करत बसलेला असतो. एवढ्यात तिथे आढळराव येतात आणि म्हणतात, दुष्यंत, मला थोडं बोलायचं आहे. दुष्यंत म्हणतो, काय? आढळराव म्हणतात, हे जे काय बी झालं ते लय वाईट झालं. पर म्या काय म्हणतो, दुष्यंता, तुला कुणावर संशय आहे का? नाही म्हणजे कोण कृष्णेच्या जीवा उठला असेल र? दुष्यंत म्हणतो, माझं डोकंच चालेना. कोण करू शकतं असं? काय हे गाव? कृष्णा नेहमी इथं सगळ्यांच्या मदतीला धावून जाणारी मुलगी आहे. मग या गावात असं कोण करणार? आढळराव दुष्यंतला थोडा क्लू देत म्हणतात, असेल कुणीतरी अशी व्यक्ती जिला कृष्णेपासून धोका असेल असं कुणीतरी जिला कृष्णेमुळं स्वतःच्या अस्तित्वाची भीती वाटत असेल अशी कुणीतरी व्यक्ती. आता दुष्यंत म्हणतो, या गावात असं कोणी असेल असं मला तर वाटत नाही, पण मग या घरातलं कोणी? दुष्यंत म्हणतो, आता एक सेकंदसुद्धा कृष्णाला एकटं सोडून चालणार नाही, असं म्हणून तो वर निघून जातो. आता इकडे बाळजाबाई कृष्णाला म्हणत असते, कृष्णे, तू जर माझ्या विरोधात गेली तर म्या तुझ्या आयुष्यात असं वादळ आणीन की तू फुटभर जमिनीसाठी आणि ईदभर छपरासाठी आयुष्यभर तरसशील. आता एवढ्यातच तिथे दुष्यंत येतो. दुष्यंत बाळजाबाईला तिथं बघून म्हणतो, आई, तू यावेळी इथं? बाळजाबाई म्हणते, हो र, एवढ्या मोठ्या संकटातनं माझी सून बाहेर आली. तिचा जीव घाबरागोबरा झालाय नवं. तेव्हा तिची ख्याली खुशाली विचारावी आणि थोडा धीर द्यावा म्हणलं, म्हणून आलती म्या. आता बाळजाबाई कृष्णाला म्हणते, कृष्णे, काळजी घे ग बाई, आणि म्या जे काय बी सांगितलंय ते नीट ध्यानात ठेव, असं म्हणून ती तिथून निघून जाते. आता दुष्यंत कृष्णाला आराम करायला सांगतो. तो कृष्णाला म्हणतो, तू काहीही काम करायचं नाही. तुला काय हवं असेल तर मला सांग, मी सगळं करतो. आता कृष्णाला थोडं अवघडल्यासारखं होत असतं, म्हणून ती खाली जाण्याचा प्रयत्न करते. दुष्यंत लगेच तिच्या मागे मागे जातो. कृष्णा त्याला चुकवण्याचा प्रयत्न करून खाली जाते, पण दुष्यंत परत तिच्या मागे मागे येतो. दोघेही आता प्रेमाची लपाछपी खेळत असतात. कृष्णा कपड्याच्या आड लपून दुष्यंतची मजा घेत असते. दुष्यंत तिला शोधतो आणि जोरात त्याच्या मिठीत कृष्णाला ओढतो. दोघे पण खूप रोमॅन्टिक झालेले असतात. दुष्यंत कृष्णाच्या जवळजवळ जात असतो. तो कृष्णाला किस करणार की काय असंच वाटतं. तेवढ्यात कृष्णा लाजून त्याच्या मिठीतून निघून जाते. दुष्यंत परत लगेच तिच्या मागे मागे धावत येतो आणि परत तिला जवळ ओढतो. कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार, मला उशीचे कवर घालायचेत. दुष्यंत म्हणतो, मी आहे ना, मला सांग, मी घालतो. आता कृष्णा उठते तर दुष्यंत परत तिला अडवतो आणि म्हणतो, कुठे चालली? कृष्णा म्हणते, अहो, बाथरूमला चाललोय मी, आता तिथं पण येणार काय? आता तिथे भक्ती येते आणि दुष्यंतला म्हणते, दाजी, कृष्णा कुठं आहे? मला थोडं बोलायचं होतं तिच्याशी. दुष्यंत म्हणतो, आहे, ती वॉशरूमला गेली. एवढ्यात आता तिथे कृष्णा येते आणि भक्तीला पाहून ती भक्तीला जोरात मिठी मारते. दोघीही बहिणी खूप भावूक झालेल्या असतात. भक्ती म्हणते, कृष्णे, अगं, हे काय होऊन बसलं ग? आता कोण नवा दुश्मन तुझ्या वाईटावर उठलाय? भक्ती पुढे दुष्यंतला म्हणते, दाजी, तुम्ही वाईट वाटून नका घेऊ, पण या गावात तुमचं असं एकच घर आहे जे सुरक्षित आहे, पण या घरातली सूनच असुरक्षित आहे. कृष्णा भक्तीला म्हणते, भावा, त्यासनी काय बोलू नग. आता म्या जिथे आहे तर ते फक्त त्यांच्यामुळं. दुष्यंत सरकार जर वेळेवर आलं नसतं
तर मी तिथं जमिनीतच संपले असते. भक्ती म्हणते, अगं असं काय बी बोलू न गं. भक्ती म्हणते, अगं तुझं नशीब थोर आणि देवाचा आशीर्वाद आहे असं म्हण. म्या नाही नदीपलीकडच्या महादेवाला 1 किलोभर पेढ्याचा नैवेद्य दाखवणार आहे आणि देवाला सांगणार आहे की माझ्या कृष्णेच्या मागं जी काय बी इडापिडा लागली ती दूर कर. आता कृष्णा भक्तीला म्हणते, भावा तू इथनं गेल्यावर तुझी लय आठवण येईल मला. भक्तीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. दुष्यंतला सुद्धा वाईट वाटत असतं. भक्ती पुढे म्हणते, बाळजाबाई मला म्हणत होत्या की म्या इथनं गेल्यावर तुला संसाराचा सूर गावल. कृष्णा म्हणते, संसाराचा सूर तर गावलाय भावा, पण जीवाला घोर लागलाय त्याचं काय. भक्ती म्हणते, कसला घोर. कृष्णा आता थोडी गप्प होते. तिला बाळजाबाईने सांगितलेलं आठवत असतं की दुष्यंतला जर तू काय सांगितलं तर भक्तीच्या जीवावर संकट येईल. कृष्णा विषय बदलत भक्तीला म्हणते, अगं मी एवढ्या मोठ्या संकटातनं वाचली ना, त्यामुळं मला भीती वाटायली, बाकी काय नाही. आता उद्याच्या भागात आपण बघणार आहोत. बाळजाबाई दुष्यंतला सांगत असते की दुष्यंत तू या प्रकरणात लक्ष नको देऊ, तू अमेरिकेला जायची तयारी कर. पण दुष्यंत म्हणत असतो, आई जोपर्यंत मला हे कळत नाही की कृष्णावर हल्ला कोणी केला तोपर्यंत मी अमेरिकेला जाणार नाही. दुष्यंत त्या माणसाला शोधून काढतो ज्या माणसानं कृष्णावर हल्ला केलेला असतो आणि तो बाळजाबाईला म्हणतो, आई या माणसानं कोणाच्या सांगण्यावरनं हल्ला केला आहे ते मला समजलं आहे. आता उद्याचा भाग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद.